अरे या या या. अरे आजो आजो यार, पटकन पटापट या. अरे हो, तूच 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 तुलाच बघायची आहे ही टोले कसे मारायचे तर. सो लेट सी. एमएससी सीईटीची एक्झाम जवळ आलेली आहे. त्याचप्रमाणे भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे. काही असे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास सुद्धा झालेला नाहीये. तर या केसमध्ये काय करावं? प्रत्येकाच्या मनामध्ये एकच क्वेश्चन येते की जर माझे क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट झाले नाही आणि भरपूर क्वेश्चन पेंडिंग आहेत, तर त्या केसमध्ये काय करावे? परंतु मला स्कोअर तर 95% पाहिजे. तर त्यामध्ये एकच ऑप्शन असतं की टोले कसे मारायचे. डेफिनेटली टोले कसे मारायचे याचा अर्थ असा नसतो की जस्ट अक्कड बक्कड बंबी बो ना 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 ना. याची एक प्रॉपर आणि प्रॉपर स्ट्रॅटर्जी असते, स्ट्रॅटर्जी. आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी नक्कीच ऐकायची असेल. तर मुलांनो, ऍक्च्युली एक्झाम मध्ये काय होतं, आपल्याकडे क्वेश्चन भरपूर आहे, आपल्याकडे टाइम कमी पडतो आणि प्रत्येकाचं हे होणार म्हणजे होणारच. कधी बघितलंय का टॉपर येताना? नाही ना. एमसीक्यू मध्ये हे फार अवघड असतं टॉपर येणं, म्हणजेच आउट ऑफ मार्क येणं. प्रॉब्लेम असा असतो की आपल्याकडे क्वेश्चन भरपूर आहे, वेळ कमी आहे. तर भरपूर आणि मॅक्सिमम टाइम इव्हन टॉपर सुद्धा हीच क्वेश्चन होते की त्याचे 5 ते 10 क्वेश्चन कुठे ना कुठे उरतात. 5 ते 10 येस डेफिनेटली होतातच. पण त्या 5 ते 10 क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन्स असे असतात की ज्यावर आपल्याला तुक्का मारायचं असतं, म्हणजे टोले मारायचे असतात. पण त्याची काही पद्धत असते की जेणेकरून डेफिनेटली हेच आन्सर राहू शकते. हे याच्यावर आपलं फोकस असलं पाहिजे. आणि बाकीच्यांना जर काहीच येत नाहीये त्या क्वेश्चन मधलं, तर त्याची सुद्धा स्ट्रॅटर्जी आहे बरं का. जेणेकरून तुम्ही जो टुक्का मारत आहात, तुम्ही जे टोले मारणार आहात, ते टोले योग्य बसले पाहिजे. त्याची स्ट्रॅटर्जी असतं आणि ती स्ट्रॅटर्जी आपण याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता सर, मला टोले मारायचे आहे, पण टोल्या मारण्याने काही फरक पडेल का? सर्वात पहिली ही एक गोष्ट जाणून घ्या, की जी सीईटी आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. मग टोले मारण्यात तो फरक काय पडणार? काहीच नाही. क्वेश्चन करेक्ट निघाला तर प्लस पॉइंट मिळेल. क्वेश्चन रॉंग निघाला तर निगेटिव्ह नाही होणार ना. काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे टोले बिनधास्त मारा. फक्त या स्ट्रॅटेजी बघूनच मारा. जेणेकरून जो पण टोला तुम्ही मारणार आहात, तो योग्य ऑप्शनवर पडला पाहिजे. समजला? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, प्रॉपर स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत. जो पुअर परफॉर्मन्स स्टुडंट आहे, जो मीडियम परफॉर्मन्स स्टुडंट आहे आणि त्याचप्रमाणे जो टॉपर सुद्धा आहे, या तिन्ही कॅटेगरी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया. आता फॉर वी स्टुडंट, आता तुमच्या मनामध्ये एकच क्वेश्चन असेल की सर, तुक्का तर मारायचा आहे, टोले तर मारायचे आहेत, पण हे कुठल्या मुलांसाठी आहे? सर्वप्रथम तुम्ही हे समजून घ्या, हे सर्वांसाठी आहे. आता सर्वांसाठी का बरं? मी आधीच एक गोष्ट क्लिअर केली आहे की इव्हन मुलगा टॉपर सुद्धा असेल, एक्झामच्या वेळेमध्ये त्याच्याकडनं 3-4 क्वेश्चन स्किप होणार, त्याला वेळ नाही मिळणार. त्या वेळेमध्ये त्या एक्झामच्या टाइम मध्ये त्याला सुद्धा टोले मारावे लागतात. त्यामुळे ही स्ट्रॅटर्जी प्रत्येकासाठी आहे. कारण एमएसटी मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंगच नाहीये ना, मग टेन्शन कशाला घ्यायचं? मारा टोले, फक्त आणि फक्त प्रसाराची स्ट्रॅटर्जी बघूनच. तर टोल्याचा एक नियम असतो आणि तो नियम हुशार आणि मीडियम मुलांसाठी असतो. त्याला आपण म्हणतो इलिमिनेशन मेथड. पण ज्यावेळेस आपण कुठल्याही ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करायचे असतात, त्यावेळी सर्वात पहिले आपण रीड केला पाहिजे. काय? सर्वात पहिले क्वेश्चन रीड केला पाहिजे. काळजीपूर्वक तुमचा क्वेश्चन असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचे आन्सर केले पाहिजे. ज्यावेळेस क्वेश्चन रीड झाला, आन्सर रीड झाला, कुठेतरी जे हुशार मुलं आहेत आणि जे मीडियम मुलं आहेत, त्यांना एक गोष्ट कळेल की येस, यापैकी हे 2 ऑप्शन तर नाहीच आहे. आय एम 101% शुअर. आपल्या एक्झाम मध्ये 4 ऑप्शन्स असतात. 1, 2, 3 आणि 4. आता आपल्या एक्झाम मध्ये 4 ऑप्शन आहेत. बरोबर? प्रत्येकाची जर प्रोबॅबिलिटी जर बघायला गेली, सो 1/4. 1/4 म्हणजे प्रत्येक हे जे लक्षात आहे 25, 25, 25, 25 ही याची प्रोबॅबिलिटी आहे. बरोबर? पण इलिमिनेशन करताना मी तुम्हाला काय सांगितलं की 2 असे ऑप्शन राहणार की यू आर प्रिटी मच शुअर की याचं आन्सर हे नाहीच आहे. म्हणजे काय उरले? 2 ऑप्शन उरले. आता तुम्हाला कम्पेअर करायचं आहे त्या 2 मध्ये. तर त्याला आपण म्हणतो की इलिमिनेट. सर्वात आधी कुठले ऑप्शन नाहीच
101% शुअर आहात की हे 9 म्हणजे नाहीच. त्याला म्हणतो आपण एलिमिनेट करणे, त्याला म्हणतो आपण इलिमिनेशन मेथड. आणि ही सर्वात महत्वाची मेथड आहे. डेफिनेटली या मेथडवर सुद्धा तुम्ही तुक्का मारू शकता आणि डेफिनेटली देयर इज अ लॉट ऑफ चान्सेस, अबव्ह 50% चान्सेस असतात की हे करेक्ट असेलच. कारण तुम्ही बाकीचे जे आहे ऑप्शन ते तर निग्लेक्ट केले, म्हणजे यू आर प्रिटी मच शुअर की 2 पैकी 1 आहे, तर 50% ची त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे. समजलं? आता बाकी ज्या स्ट्रॅटेजी आहे त्या अशा मुलांकरिता किंवा अशा मुलींकरिता आहे, की ज्यांनी अभ्यासच केलेला नाही आहे काहीच आणि त्यांना फक्त स्ट्रॅटेजी बघायची आहे. बस काही दिवस उरले बाबा, आता मला काहीतरी करू दे. घरचे मला विचारले किती मार्क भेटले. त्यापेक्षा बरं आहे, की काहीतरी तुक्के मारून, काहीतरी टोले मारून मार्क आणतो. बरोबर? तर तो आता आपण स्ट्रॅटेजीज बघूया. दुसरी स्ट्रॅटेजी बघायला गेलं आणि येस खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. ती म्हणजे आहे की नन ऑफ धीस हे जे ऑप्शन असतं, कुठलं? नन ऑफ धीस ऑप्शनची प्रोबॅबिलिटी जी असते ती 16% आहे. म्हणजे सर्वात कमी जी प्रोबॅबिलिटी आहे ती नन ऑफ धीस या ऑप्शनची आहे. म्हणजे ज्या वेळेस पण तुम्हाला नन ऑफ धीस ऑप्शन दिसेल, ज्या वेळेस पण तुम्हाला नन ऑफ धीस ऑप्शन दिसेल, असं समजा की नन ऑफ धीस ऑप्शन हे करेक्ट आन्सर नाहीच. कुठेतरी आन्सर तुमचं जे लपलेलं आहे या ए, बी किंवा सी या 3 ऑप्शन मध्ये लपलेलं आहे. सो नन ऑफ धीस ऑप्शन दिसलं की समजायचं बाबा एक स्टेप दूर राहू, एक स्टेप दूर राहू, एक स्टेप दूर राहू. करेक्ट? या ऑप्शन पासून दूर राहायचं लगेच. कारण प्रोबॅबिलिटी 16% आहे. आता तुम्ही मला विचाराल की सर हे तुम्हाला कसं कळलं की 16% आहे? अजून जे दुसऱ्या मेथड्स आहे त्याचं पण असं आहे. तर सर्वात महत्वाचं असं आहे की आम्ही मागच्या 10 ते 12 वर्षाचं पेपर अनालिसिस केलेलं आहे. डेफिनेटली त्यापेक्षा पण जास्त जुनं केलेलं आहे. पण ट्रेंड जो बघायला गेला सध्याच्या याच्यामध्ये 10 ते 12 वर्षाचा, त्याच्यामध्ये एकच गोष्ट आम्हाला जाणवली की नन ऑफ दिस हे ऑप्शन फार रेअर केसमध्ये आहे, फार रेअर केस. त्याच्यामुळे हे ऑप्शन तर एक हात दूर, ज्याप्रमाणे सांगितलंय तसं. नेक्स्ट स्ट्रॅटेजी आपण जर बघायला गेलो तर ती म्हणजे ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ दिस हे जे ऑप्शन आहे त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 40%. बघा आपण 50% प्रोबॅबिलिटी जवळ आलोय. म्हणजे किती? 40. म्हणजे जिथेही तुम्हाला ऑल ऑफ दिस हे ऑप्शन दिसणार, समजा की हेच एक ऑप्शन आहे आता आपल्यासाठी. आणि डेफिनेटली 40% प्रोबॅबिलिटी टू मच हाय. जसं तुम्हाला ऑल ऑफ दिस ऑप्शन दिसलं की टिक झालंच पाहिजे. ऑल ऑफ दिस हे ऑप्शन दिसलं की टिक झालंच पाहिजे. ठीक आहे? यावरून तुम्हाला समजत आहे की आपण स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. नन ऑफ दिस असेल तर एक हात तू, ऑल ऑफ दिस असेल तर आ जाओ. गॉट इट? आता भरपूरदा क्वेश्चन मध्ये असं होतं की ए ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे, सी आहे आणि डी आहे. इथे नन ऑफ दिस सुद्धा नाही आहे आणि ऑल ऑफ दिस पण नाही आहे. तर या केसमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऑप्शन बी, ऑप्शन बी हे मॅक्सिमम टाइम तुमचं करेक्ट असतं. आता ऑन एन अवरेज जर आपण बघायला गेला तर त्याची प्रोबॅबिलिटी बघा किती आहे ऑप्शन बी ची, 32%, विच इज टू मच हाय. त्याच्यामुळे जर तुम्हाला टुक्का मारायचा आहे, तुम्हाला टोले मारायचे आहे, ऑप्शन बी कधी? ज्यावेळेस नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ दिस हे नसेल त्यावेळेस. नन ऑफ दिस असेल तर ते ऑप्शनच नाहीये. डेफिनेटली एबीसी म्हणजे बी मागून टाकायचा. कळलं का तुम्हाला? जर इथे सपोज नन ऑफ दिस ऑप्शन देऊ असेल तर त्यावेळेस तुम्हाला काही मागून बी मारायचं आहे, कारण याची प्रोबॅबिलिटी सर्वात कमी आहे. याच्यापासून एखाद दोन आणि ठीक आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे इथे जर ऑप्शन मध्ये जर तुम्हाला दिसत आहे ऑल ऑफ द अबाव, तर समजायचं की बी नाही बाबा, डी. करेक्ट? येस. नेक्स्ट स्ट्रॅटेजी आहे आपली आणि ती म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट जे आहे ते हे आपल्या ऑप्शन सी, त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 28%. आता ऑप्शन सी कधी भरायचं? सर तुम्ही तर ऑप्शन बी सांगितलेलं आहे. आता हे नवीनच एक बघताय हे ऑप्शन सी. ज्या वेळेस तुमच्याकडे ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे, ऑप्शन सी आहे आणि ऑप्शन डी आहे, यू आर प्रिटी मच शुअर की ऑप्शन बी तर आन्सर आहेच नाही. ऑप्शन बी आन्सर आहेच नाही. आणि तुम्ही फक्त कन्फ्युज आहात 3 क्वेश्चन मध्ये.
3 ऑप्शन आहे ए बी सी, त्यावेळेस तुमचं टिक झालं पाहिजे ऑप्शन सी. समजलं तुम्हाला? अगदी बेसिक मध्ये सांगत आहे, अगदी बेसिक. बरोबर? समजत आहे का? नसेल समजत तर विचारा, 10 वेळा कमेंट करा, पण क्लिअर करा. कारण आज जर तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला नाही तर प्रॉब्लेम तुम्हालाच होणार. घरच्यांना कसे मार्क्स दाखवणार, मित्र काय म्हणणार, अभ्यास तर केलेला नाहीच आहे पण ऍटलीस्ट टोले तरी योग्य आले पाहिजे. अगदी बरोबर? येस. आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलंच आहे. आता एकदा आपण या सगळ्या गोष्टी एकदा परत रिवाइज करूया, जेणेकरून तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. नाहीतर इथे स्ट्रॅटेजी बघून जायची आणि एक्झाम मध्ये काय अंडा म्हणजे 0 मार्क्स. करेक्ट? तर ही गोष्ट होऊ नये, त्यामुळे आपण एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. जर 4 ऑप्शन आहेत ए बी सी अँड डी, इथे जर आपल्याला नन ऑफ दिस ऑप्शन असेल तर हे क्लिक कधीच करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन कुठेतरी आपल्याला एबीसी मध्ये दडलेला आहे. हे 100% शुअर झालं तुमचं? करेक्ट. दुसरी गोष्ट, जर कुठेतरी तुमचे इथे ऑल ऑफ दिस हे ऑप्शन दिसत असणार, ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ द अबव असं जर तुम्हाला दिसत असेल तर समजायचं की हे आपलं ऑप्शन आहे. गॉट इट? दोन्ही पण गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहे. आता तुमच्या इथे इथे ना नन ऑफ दिस आहे ना ऑल ऑफ दिस आहे, हे दोन्ही ऑप्शन नाही आहे. तर देर इज अ लॉट ऑफ चान्सेस की तुमचं ऑप्शन कुठलं असणार, ऑप्शन बी. गॉट इट? त्याच्यानंतरचं एक महत्वाचं आहे आणि प्रॉपर पद्धतीने तुम्ही समजून घ्या. ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. एखादा क्वेश्चन आहे, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि इथे तुम्हाला कुठेतरी असं रिअलाइज होत आहे की ऑप्शन बी हे तर ऑप्शन 101% राहणारच नाही आहे. आणि पुढे तुम्ही सॉल्व्ह करता अजून तुम्ही पुढे सॉल्व्ह करत गेले, इथपर्यंत तुमचं करेक्ट आहे. आणि यावरून तुम्हाला एक गोष्ट जाणवलेली आहे की ऑप्शन बी 101% नाही. पुढे सॉल्व्ह करण्यात तुम्ही मध्ये कन्फ्युज झाले किंवा तुम्हाला योग्य ते आन्सर मिळत नाही आहे. तुम्ही इथपर्यंत आले, याच्या पुढे जर तुम्ही सॉल्व्ह करत गेले, एक तर तुमच्याकडे क्वेश्चन सॉल्व्ह झाला नाही किंवा तुम्हाला योग्य ते आन्सर मिळाला नाही आहे आउट ऑफ ए सी आणि डी, तर देर इज अ लॉट ऑफ चान्सेस की तुमचं ऑप्शन जे असणार ते सी असणार. बस या बेसिक गोष्टी होत्या. आय होप यू आर क्लिअर. तर चला पुढे जाऊया. नंतर महत्वाची गोष्ट जर बघायला गेली तर याला आपण म्हणतो सिक्वेन्स. याला आपण म्हणतो सिक्वेन्स. आता आपल्याला काय करायचं असतो, सिक्वेन्स ब्रेक करायचा आहे. ब्रेक व्हर्टिकल सिक्वेन्स. व्हर्टिकल सिक्वेन्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल वाटींचे. तर ज्यावेळेस ऑप्शन 1 चा आन्सर ए आहे, ऑप्शन 2 चा आन्सर ए आहे, ऑप्शन 3 चा आन्सर ए आहे, ऑप्शन 4 चा सुद्धा ए आहे, तर देयर इज अ लॉट ऑफ चान्सेस की ऑप्शन जो क्वेश्चन 5 राहणार त्याचं आन्सर ए कधीच नसणार. सिंपल बघा ना, एक्झामिनर जे क्वेश्चन सेट करतोय ते डेफिनेटली त्यांनी कुठेतरी दिलेलं आहे, तुम्हाला तुमच्या क्वेश्चन सगळे करेक्ट येत आहे तुमचे. तो काही प्रत्येक सिक्वेन्स तुमचा एंड फॉर सेम देणार आहे का? नाही. तो सिक्वेन्सच एंड देणार नाही आहे, तुमचा सेम देणार नाही आहे. तो कुठेतरी तुम्हालाच हा सिक्वेन्स ब्रेक करावा लागेल. म्हणजे इन शॉर्ट की डेफिनेटली देयर इज लॉट ऑफ चान्सेस की 5 चा आन्सर 8 नसेलच. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसरा सिक्वेन्स असतो, त्याला आपण म्हणतो की ब्रेक लॅडर सिक्वेन्स. कुठला सिक्वेन्स? लॅडर. आता लॅडर म्हणजे काय, क्वेश्चन 1 चा आन्सर ए आहे, क्वेश्चन 2 चा आन्सर बी आहे, क्वेश्चन 3 चा आन्सर सी आहे आणि क्वेश्चन 4 चा आन्सर डी आहे. देयर इज अ लॉट ऑफ चान्सेस हा तुमचा ए बी सी डी म्हणजे खालचे पण एबीसीडी येणार असं नाही. देयर इज अ लॉट ऑफ चान्सेस ही 5 चा आन्सर ए कधीच नसेल, 5 चा आन्सर ए कधीच नसेल. येस, ते डेफिनेटली बी सी डी वर राहू शकतो. यापैकी त्यांचा राहील तुमचं. क्लिअर आहात तुम्ही 100%? दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. तर ठीक आहे गाईस, तर अशा पद्धतीचे या 5 ते 6 स्ट्रॅटेजीज होत्या, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ज्या वेळेस तुम्ही पेपर देणार आहात त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे की जेणेकरून आपला पेपर आहे तो कुठेतरी आपण अबाव 95 गेलो पाहिजे. हा तुमचा टार्गेट आहे. समजलं? तुक्का कसे मारायचे, टोले कसे मारायचे,
101% तुम्हाला कळालेलं असेल. ठीक आहे, तर ही स्ट्रॅटेजी होती आपल्या प्रॉपर एमएसटी सीईटीची. येस, 100% वर्केबल स्ट्रॅटेजी आहे, 101%. कारण हा ऍक्च्युली आम्ही डेटा अनालिसिस केलेला आहे आणि त्यावरून ही आम्हाला स्ट्रॅटेजी समजलेली आहे. तर काही पण डाऊट असेल, तुमचा पेपर जसा पण जाईल, ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली का, वापरणार आहात का, तर लगेच कमेंट करा, जेणेकरून मला माहिती पडेल किती लोक इंटरेस्टेड आहे, किती लोक इंटरेस्टेड नाही आहेत. आणि हो, पास झाल्यावर पार्टीवर जायची का? तर चला, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारचे धमाल व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, भरपूर स्ट्रॅटेजी शिकायला मिळेल, एक मोटिवेशन सुद्धा मिळेल. तर असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. धन्यवाद.